नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेटेकमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये बघायचं आपल्याला क्लास 9 सायन्स 7th लेसन दॅट इज द एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टम। त्याचा पार्ट हा 2 आहे। पार्ट 1 हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा वरती आय बटन दिसते त्याच्यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही मिळवू शकता। चला तर मित्रांनो सुरुवात करूया या व्हिडिओला। पण तत्पूर्वी जर तुम्हाला अधिक व्हिडिओच्या लिंक हव्या असतील तर तुम्ही आम्हाला याच्यावर व्हॉट्सअप करू शकता। फक्त व्हॉट्सअप करायचे, कॉल तुमचा ॲक्सेप्ट केला जाणार नाही, ठीक आहे। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया। तर मित्रांनो फर्स्ट बघा, याच्या अगोदरचं जे टॉपिक आहे ते आपण बघितलेलं आहे। तुम्हाला आता पेज नंबर 84 काढायचा आहे, ठीक आहे। आणि त्याच्या अगोदरचा भाग सर्व आपण पार्ट 1 मध्ये बघितलेला आहे। तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, आपल्याला बायोजिओकेमिकल सायकल दिली। आता बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे काय, तर याच्यामध्ये आता बायोजिओकेमिकल सायकल काय आहे, एक सायक्लिक प्रोसेस आहे कशाची, न्यूट्रियनची। म्हणजे द सायक्लिक फ्लो ऑफ अ न्यूट्रियन्स विथिन ॲन इकोसिस्टम इज कॉल्ड द बायोजिओकेमिकल सायकल। आता जे काही न्यूट्रियन्स आहेत बघा, जे काही आता एनर्जी नाही, जे काही न्यूट्रियन्स आहे त्यांचा सायक्लिक जो फ्लो आहे त्याला आपण बायोजिओकेमिकल सायकल असं म्हणतो, न्यूट्रियनच्या सायक्लिक फ्लोला, ठीक आहे। आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जो एनर्जी फ्लो होत असते फक्त हे वन वे फ्लो होत असते। एनर्जी जी फ्लो होते ती फक्त वन वे फ्लो होते। फॉर एक्झाम्पल बघा, जो काही ग्रास आहे, ग्रासला कोण खाणार, तर ग्रास होपर खाणार, ठीक आहे, नाकतोडा। आणि त्या नाकतोड्याला ग्रास होपरला फ्रॉग खाणार, त्या फ्रॉगला स्नेक खाणार, स्नेकला हॉक खाणार। आणि हॉक काय होणार, हॉक काय अपेक्स ॲनिमल आहे, ठीक आहे। हॉक काय होईल, नष्ट होऊन जाईल मृत्यू झाल्यानंतर। मग एनर्जीचा जो फ्लो होतोय तो फक्त वन वे होतोय, याच्यामध्ये काय होतोय, वन वे होतोय। पण जे काही न्यूट्रियनचा जो फ्लो आहे तो मात्र सायक्लिक आहे। सायक्लिक म्हणजे बघा, आता फॉर एक्झाम्पल बघा, आता बघा जे काही कार्बन डायऑक्साईड आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे ते काय करतात, वनस्पती ॲब्सॉर्ब करतात फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये, तुम्हाला माहीत आहे, ठीक आहे। ॲब्सॉर्ब केल्यानंतर ते काय करतात, त्याचं अन्नाच्या स्वरूपात रूपांतर करतात त्याचं। आणि जे काही वनस्पतीची जी पानं आहेत, ठीक आहे, जे काही खोड आहे ते सडल्यानंतर जमिनीमध्ये ते गाडल्या जाते, है की नाही। त्याच्यामुळे काय होईल, जमिनीमध्ये कार्बनचा स्तर वाढतो। म्हणजे बघा, वनस्पती काय करतात, हवेमधलं कार्बन घेतात आणि सडल्यानंतर ते जमिनीमध्ये कार्बनचा निचरा करतात। म्हणजे हा एक जो फ्लो आहे तो कसा आहे, जो हा न्यूट्रियन्स आहे तो कशा प्रकारे फ्लो होते आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे। ते नंतर बघूया डिटेलमध्ये। पण बघा मित्रांनो, आता जी काही एनर्जी फ्लो आहे ही फक्त वन वे आहे, ठीक आहे। पण जे काही न्यूट्रियनचा जो फ्लो आहे तो सायक्लिक फ्लो आहे, म्हणून त्याला आपण बायोजिओकेमिकल सायकल असं म्हणत असतो। आणि ज्यावेळेस आपण याचा अभ्यास करतो त्यावेळेस आपली डायग्राम लक्षात घ्यावी लागेल। आता याच्यामध्ये बघा तुम्हाला सायक्लिक फ्लो इथं दिसत आहे। जसं की ॲटमॉस्फिअर इन्व्हायरमेंट आहे, त्याचं इंट्रॅक्शन कशासोबत होतं आहे, तर हायड्रोस्फिअरसोबत आहे, लिथोस्फिअर आहे, बायोस्फिअर आहे, असे यांचं इंट्रॅक्शन होत असते। पुन्हा नंतर पुन्हा हायड्रोस्फिअर आहे, लिथोस्फिअर यांच्यामध्ये इंट्रॅक्शन होऊन तो एक सायकल तयार होते, ठीक आहे। आता बघा, द न्यूट्रियन्स नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ द ऑर्गॅनिझम आर कंटिन्युअसली ट्रान्सफर फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर। आता न्यूट्रियन्स कसं आहे, ग्रोथसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। आणि ज्यावेळेस हे न्यूट्रियन ट्रान्सफर होतात त्यावेळेस ते अबायोटिक टू बायोटिक फॅक्टरमध्ये ट्रान्सफर होतात। म्हणजे अबायोटिक म्हणजे काय, जसं की फॉर एक्झाम्पल सॉईल आहे, हे काय आहे, अबायोटिक आहे। वॉटर आहे, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे, हे काय आहेत, अबायोटिक फॅक्टर आहेत, ठीक आहे। आता हे जे अबायोटिक फॅक्टरमधून जे काही कार्बन डायऑक्साईड आहे किंवा कुठलाही न्यूट्रियन्स आहे तो काय होतो, बायोटिक फॅक्टरमध्ये ट्रान्सफर होतो। किंवा जे काही बायोटिक फॅक्टर आहे त्याच्यामधून तो अबायोटिक फॅक्टरमध्ये ट्रान्सफर होतो इकोसिस्टममध्ये, ठीक आहे। तर ह्या सर्व गोष्टी त्या फ्लोमध्ये होत असतात। आता दिस सायकल ऑपरेट कंटिन्युअसली थ्रू द मीडियम ऑफ द बायोस्फिअर। आता ही जी सायकल होत असते
न्यूट्रियनची ही कशामध्ये घडून येते, लिथोस्फिअरमध्ये घडून येते, ॲटमॉस्फिअरमध्ये घडून येते ना हायड्रोस्फिअरमध्ये घडून येते. आणि या तिन्ही लेअरला आपण एकंदरीत काय म्हणत असतो, तर एकंदरीत याला आपण बायोस्फिअर म्हणतो. बायोस्फिअर म्हणजे काय, जिथं कुठं सजीव आढळतात त्याला आपण बायोस्फिअर असं म्हणत असतो. लिथोस्फिअर म्हणजे काय, शिलावरण, त्याला आपण जमिनीचा भाग म्हणतो. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, जमिनीच्या वरचा स्पेस आहे तो. आणि हायड्रोस्फिअर म्हणजे काय, जो पाण्याचा भाग आहे. फॉर एक्झाम्पल सी आहे, त्यानंतर ओशन आहे, कुठं पाण्याचा तलाव असेल तर तो पण आहे. तर सायक्लिक ऑफ अ बायोलॉजिकल, जिओलॉजिकल अँड केमिकल सोर्सेस ऑफ न्यूट्रियन्स इन दिस प्रोसेस, कॉम्प्लेक्स प्रोसेस अँड डिपेंड अपॉन द लेवल ऑफ द एनर्जी ट्रान्सफर इन द इकोसिस्टीम. आता जे हे काही प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये सायक्लिक प्रोसेस आहेत, जसं की बायोलॉजिकल आहे, जिओलॉजिकल आहे, केमिकल सोर्सेस आहेत, हे सर्व काय न्यूट्रियन्स असतात यांची एक प्रोसेस असते. त्यानंतर बघा मित्रांनो, आता जे काही टाईप ऑफ द बायोजिओ केमिकल सायकल आहे याचे दोन टाईप दिलेत आपल्याला. एक आहे गॅसेस सायकल, त्याच्यामध्ये सर्व गॅसेस आहेत. आणि एक आहे सेडिमेंटरी सायकल. सेडिमेंटरी सायकल म्हणजे काय, याच्यामध्ये जो मातीचा भाग आहे, ठीक आहे, तो मातीचा भाग असतो तो या सेडिमेंटरी सायकलमध्ये येत असतो. आता बघा, an accumulation of the main abiotic gases nutrients material is found in the earth atmosphere. आता आपल्या पृथ्वीचा जो काही ॲटमॉस्फिअर आहे, वातावरण आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर वेपर आहेत. तर हे सर्व काय गॅसेस आहेत आणि यालाच आपण गॅसेस सायकल म्हणतो, कारण इथं सर्व गॅसेस फॉर्ममध्ये आढळतात. आपल्याला जे काही न्यूट्रियन्स आहेत जे गॅसेस फॉर्ममध्ये आढळतात आणि यांची एक सायकल आहे, म्हणून याला आपण गॅसेस सायकल असं म्हणतो. अदर हँड बघा काय आहे, सेडिमेंटरी सायकल. आता याच्यामध्ये काय असतात, अँड अक्युमुलेशन ऑफ द मेन अबायोटिक न्यूट्रियन्स मटेरियल इज फाउंड इन द सॉईल. आता याच्यामध्ये जे काही अबायोटिक न्यूट्रियन्स आहेत हे आपल्याला सॉईलमध्ये म्हणजे जमिनीमध्ये सापडतात. ठीक आहे, कशामध्ये, सेडिमेंटरी रॉकमध्ये, एक खडकाचा प्रकार आहे. आणि याच्यामध्ये काय असतं बघा, लाईक आयर्न तुम्हाला माहीत आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, हे सर्व जे आहेत हे सेडिमेंटरी रॉकमध्ये सापडतात, म्हणून याला आपण सेडिमेंटरी सायकल असे म्हणतो. ठीक आहे, हे दोन सायकल महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, द गॅसेस सायकल इज स्पीडियर सायकल दॅन द सेडिमेंटेशन सायकल. आता जी गॅसेस सायकल आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर आहेत, हे सायकलिकली ट्रान्सफर होतात. तर ही कसे स्पीडियर आहे, म्हणजे खूप वेगाने होते. आणि सेडिमेंटरी सायकल ही खूप स्लो आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इफ द CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड हॅज अक्युमुलेटेड इन द एरिया, इट इज क्विकली डिस्पर्स विथ द विंड और ॲब्सॉर्ब बाय द प्लांट. आता समजा एखाद्या जागी जर कार्बन डायऑक्साईड जर जमा झाला असेल तर ते काय होते, खूप लवकरच ते काय होते, कमी तिथं त्याची लेवल कमी होते. कशामुळे, एखादी जर हवा आली, विंड असेल त्याच्यामुळे, किंवा ते कार्बन डायऑक्साईड जर वनस्पतीने जर शोषण केलं तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काय होईल, कमी होईल अचानक किंवा लवकर कमी होईल. ठीक आहे, म्हणजे गॅसेस सायकल आहे ती कशी आहे, व्हेरी फास्ट आहे. गॅसेस सायकल इज व्हेरी फास्ट. Climate changes, human activity seriously affect the speed, intensity and equilibrium of this cycle. Hence, the various aspects of this cycle are extensively studied nowadays. तर बघा मित्रांनो, हे जे काही सायकल आहेत, मग सेडिमेंटरी सायकल असो किंवा गॅसेस सायकल असो, याच्यावर जे ह्युमन ॲक्टिव्हिटी आहेत, म्हणजे माइन असेल, त्यानंतर इंडस्ट्रीज असेल, ठीक आहे, यांचा इफेक्ट त्याच्यावर होत असतो. त्याच्यामुळे याचा मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करणं, त्याला समजून घेणं हे महत्त्वाचं असतं. ठीक आहे, आता बघा, सेडिमेंटरी सायकल म्हणजे काय, हे एक एनर्जी किंवा न्यूट्रियनचा फ्लो आहे. न्यूट्रियन्स म्हणजे काय, तर जे घटक आहेत जे सजीवांसाठी ग्रोथ होण्यासाठी सजीवांची आवश्यक असतात, त्या न्यूट्रियनचा फ्लो कसा असतो हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. तर बघा, आता डू यू नो मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर डू यू नो मध्ये आपल्याला दिलेलं आहे, द सायकल of the gases and sedimentary cycle cannot be completely separated from the each other. आता बघा, हे जे दोन सायकल दिले आहेत, सायकलिक, एक आहे गॅसेस सायकल, दुसरी आहे सेडिमेंटरी सायकल, तर हे एकापासून आपण त्याला वेगळं करू शकत नाही, ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, नायट्रोजन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द गॅस इन द ॲटमॉस्फिअर. आता आपल्याला माहिती आहे की जे नायट्रोजन आहे हे या ॲटमॉस्फिअरमध्ये पसरलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 78% नायट्रोजन ह्या एअरमध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळीकडे जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन आहे.
and in the form of the compound like a nitrogen oxide in the soil and sediments. बघा आता जे काही खडक आहे सेडिमेंट्स, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नायट्रोजनचे जे ऑक्साईड आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सेडिमेंटरी जी सायकल आहे किंवा जी गॅसेस सायकल आहे त्या दोन्हीमध्ये आपल्याला नायट्रोजन पाहायला मिळते, फक्त वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. एकामध्ये तो गॅसेस फॉर्ममध्ये आहे आणि दुसऱ्यामध्ये ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे. सिमिलरली कार्बन ऑकर इन द अबायोटिक फॉर्म मेनली इन द कोल, ग्रॅनाइट, डायमंड, लाइमस्टोन एक्सेट्रा. आता बघा कार्बन कशामध्ये आहे तर कोल म्हणजे कोळसा, ग्रॅनाइट आहे, डायमंड आहे, लाइमस्टोन आहे, तर याच्यामध्ये आपल्याला कार्बनचं प्रमाण पाहायला मिळते. तसंच त्याच प्रकारे इन द अर्थ क्रस्ट अँड द फॉर्म ऑफ द कार्बन डायऑक्साईड गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर. त्याच प्रकारे आता ते कार्बन डायऑक्साईड सुद्धा हवेमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला माहीत आहे जवळपास 4% एअरमध्ये काय आहे कार्बन डायऑक्साईड आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड बघा, कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये उपलब्ध आहे म्हणजे ती झाली गॅसेस सायकल. आणि जे काही अर्थ क्रस्टमध्ये म्हणजे जमिनीच्या आतमध्ये जे काही ग्राफाईट आहे, डायमंड आहे, लाइमस्टोन आहे, कोल आहे, यांच्यामध्ये सुद्धा कार्बन आहे. ठीक आहे, म्हणजे जे गॅसेस आहे किंवा जे न्यूट्रियन्स आहे हे दोन्हीमध्ये उपलब्ध आहे, फक्त त्याचा जो फॉर्म आहे तो वेगळा आहे. जनरली कार्बन इज प्रेझेंट इन द प्लांट अँड ॲनिमल फॉर मच शॉर्टर ड्युरेशन देन इट इज इन अ कोल. आता बघा जे काही कार्बन आहे, कार्बन ॲनिमल असो किंवा प्लांटमध्ये खूप कमी वेळेसाठी ते उपलब्ध असतो. ओके, द कार्बन प्रेझेंट इन द प्लांट अँड ॲनिमल फॉर अ मच शॉर्टर ड्युरेशन दॅन द कोल. कोलमध्ये सर्वात जास्त काळ कार्बन टिकून राहू शकते, पण जे वनस्पती आहेत, जे प्राणी आहेत, यांच्यामध्ये कार्बन खूपच कमी प्रमाणात, खूपच कमी वेळेसाठी असते. ठीक आहे, हे एक कॉन्सेप्ट तुम्ही ध्यानात ठेवा. त्यानंतर बघायचं आपल्याला कार्बन सायकल. आता महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याला की आता हे सायकलिक जे चेंजेस असतात हे कसे होतात. कार्बन सायकल बघा, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर to the living organism and after their death back to the atmosphere is called the carbon cycle. आता कार्बन सायकल म्हणजे काय आहे तर जे काही कार्बन आहे ते काय करते ॲटमॉस्फिअरमधून लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जाते, म्हणजे सजीवामध्ये जाते, आणि त्या सजीव डेथ झाल्यानंतर म्हणजे मरण पावल्यानंतर पुन्हा ते ॲटमॉस्फिअरमध्ये काय होते बॅक येते, ॲटमॉस्फिअरमध्ये पुन्हा येते, तर याला आपण कार्बन सायकल म्हणतो. बघा आता हे एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल की आता कशा प्रकारे. तर फॉर एक्झाम्पल बघा, अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल इन टू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. बघा आता ज्यावेळेस वनस्पती फोटोसिंथेसिसची ही प्रोसेस करतात त्यावेळेस काय करतात, कार्बन डायऑक्साईड ॲक्सेप्ट करतात, त्यांचं ग्रहण करतात आणि काय करतात ऑक्सिजन आपल्याला देतात. ठीक आहे, आणि रेस्पिरेशनमध्ये काय होते तर रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन जे ॲनिमल आहेत ते ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. म्हणजे या प्रोसेसमध्ये तुम्हाला समजेल की हे एक सायक्लिक प्रोसेस आहे आणि अबायोटिकमधून ते बायोटिकमध्ये आणि बायोटिकमधून अबायोटिकमध्ये ते नेहमी ट्रान्सफर होत असतात. ठीक आहे, तर कार्बन सायकल ही एक बायोजिओ केमिकल सायकल आहे. आता बघा मित्रांनो, इथं तुम्हाला समजेल. आता सनलाईट आहे, तुम्हाला माहिती आहे की ॲटमॉस्फिअरमध्ये काय आहे तर ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्हाला माहीत आहे ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. हे कार्बन डायऑक्साईड काय होते, वनस्पती काय करतात त्या कार्बन डायऑक्साईडचं ग्रहण करतात ज्यावेळेस फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस होते, आणि ग्रहण केल्यानंतर जे फोटोसिंथेसिस जे काही त्या वनस्पतीमध्ये ग्रहण झालेलं आहे त्याची जी काही पानं आहेत त्याची पानं हे जे प्राणी आहेत ते खातात. त्यांच्यामुळे जे काय हवेमधलं कार्बन डायऑक्साईड ज्या वनस्पतीमध्ये आलं, वनस्पतीमधलं या प्राण्यामध्ये गेलं, आणि ज्यावेळेस हा प्राणी मरण पावला, मेल्यानंतर तो डिकम्पोज झाला, डिकम्पोज नंतर त्याच्या शरीरामध्ये जे काही कार्बन आहे त्याचं रूपांतर फॉसाईल फ्युअलमध्ये म्हणजे इंधनामध्ये झालं. हे इंधन पुन्हा जाळल्या गेल्यानंतर पुन्हा ते कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज झालं. पुन्हा ते ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज झालं कार्बन डायऑक्साईड, पुन्हा वनस्पतीनं काय केलं ग्रहण केलं, पुन्हा फोटोसिंथेसिसची प्रोसेस झाली, पुन्हा ते पानं फळं वगैरे प्राणीने खाल्ले, पुन्हा प्राणी डेथ झाला, पुन्हा त्याचं फॉसाईल फ्युअलमध्ये रूपांतर झालं. तर ही एक सायक्लिक प्रोसेस आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही याला ध्यानात ठेवू शकता.
त्यानंतर बघा, द प्लांट कन्वर्ट द कार्बन डायऑक्साईड इंटू द कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. आता जे काही प्लांट आहेत म्हणजे ज्या वनस्पती आहेत ते काय करतात, ज्यावेळेस फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस होते त्यावेळेस जे काही कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं रूपांतर कार्बोहायड्रेटमध्ये करतात. त्याचप्रकारे दे प्रोड्यूस द कार्बन कंपाऊंड लाईक प्रोटीन्स. त्याचप्रकारे ते काय करतात, प्रोटीन्स तयार करतात. हे कार्बन कंपाऊंड आहे प्रोटीन्स. त्यानंतर फॅट आहे, हे कार्बन कंपाऊंड आहेत. नंतर जे काही हर्बिवोरस आहेत म्हणजे जे काही शाकाहारी प्राणी आहेत, फीड अपॉन द प्लांट, जे या वनस्पतीवर जगतात, त्यांची पानं खातात. आणि ते काही हर्बिवोरस आहेत ते काय करतात, ते कार्निवोरस यांचे शिकार बनतात. म्हणजे जे काही शाकाहारी प्राणी आहेत ते शिकार बनतात. कशाची? जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांची. ठीक आहे, म्हणजे मांसाहारी प्राणी काय करतात, त्या शाकाहारी प्राण्यांची शिकार करतात. म्हणजे जे कार्निवरस फीड अपॉन द हर्बिवोरस. ठीक आहे. इन दिस वे म्हणजे अशा प्रकारे काय होते, जे बायोटिक कार्बन आहे इज ट्रान्सफर फ्रॉम द प्लांट टू हर्बिवोरस. म्हणजे जे काही वनस्पती म्हणजे हवेमधलं जे काय कार्बन डायऑक्साईड ते वनस्पतीमध्ये गेलं. ठीक आहे, वनस्पतीच्या माध्यमातून ते त्या हर्बिवोरसमध्ये गेलं म्हणजे शाकाहारी प्राणी आहेत. आणि या शाकाहारी प्राण्याला जे काही कार्निवोरस आहेत म्हणजे जे काही मांसाहारी प्राणी आहेत ते यांना खातात, म्हणजे त्यांच्यामध्ये ट्रान्सफर झालं. आणि दिस कार्निवोरस विल ट्रान्सफर्ड टू द अपेक्स. आता जे काही आता हे काय आहे तर त्यांना खाल्ल्यानंतर जे काही कार्निवरस आहे टू द अपेक्स कंझ्युमर. आता कार्निवरस काय अपेक्स कंझ्युमर आहे, जे म्हणजे सर्वात वरच्या लेवलला आहे. ठीक आहे, ते काय होतील, ज्यावेळेस ते कार्निवरस आहेत त्यावेळेस ते मरतील, ज्यावेळेस ते डेड होतील त्यावेळेस त्यांचं रूपांतर फॉसाईल फ्युएलमध्ये होईल. पुन्हा ते फॉसाईल फ्युएल काय होईल, त्याला आपण बर्न केल्यानंतर पुन्हा कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होईल. अशी ही एक प्रोसेस आहे. तर बघा आता कार्बन डायऑक्साईड आणि पाणी, ठीक आहे, हे दोन कंपोनंट महत्त्वाचे आहेत फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये. आता ज्यावेळेस फोटोसिंथेसिस प्रोसेस होते त्यावेळेस आपल्याला सनलाईट आणि क्लोरोफिल हे दोन घटक महत्त्वाचे असतात. त्यावेळेस हे घटक होताना त्यावेळेस बघा वनस्पती काय तयार करेल, ग्लुकोज तयार करेल, कार्बोहायड्रेट तयार करेल. कार्बोहायड्रेट तयार झाल्यानंतर पाणी पण तयार होतो आणि ऑक्सिजन पण तयार होतो. मग बघा ही प्रोसेस झाली, यांची केमिकल रिॲक्शन झाली, ग्लुकोज तयार झालं आणि पाणी तयार झालं आणि ऑक्सिजन तयार झालं. ठीक आहे, आता जे ग्लुकोज आहे हे ऑक्सिजनसोबत रिॲक्ट झालं. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये हे आपण कार्बोहायड्रेट म्हणूया. ठीक आहे, ग्लुकोज म्हणण्यापेक्षा आपण कार्बोहायड्रेट म्हणूया. त्यानंतर ऑक्सिजनसोबत रिॲक्ट झाल्यानंतर मायटोकॉन्ड्रियामध्ये त्यानंतर त्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईडमध्ये, पाण्यामध्ये आणि एनर्जीमध्ये होईल. म्हणजे बघा कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर यांची केमिकल रिॲक्शन झाली कशाच्या इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट आणि क्लोरोफिल. देन इट फॉर्म द कार्बोहायड्रेट, वॉटर अँड ऑक्सिजन. देन कार्बोहायड्रेट अँड ऑक्सिजन when it reacted in the mitochondria then it formed the carbon dioxide, water and energy. ठीक आहे, म्हणजे ते काय होईल, एनर्जी तयार करेल. ठीक आहे, म्हणजे बघा इथं तुम्हाला काय दिसते की इथं तुम्हाला कार्बन डायऑक्साईड तयार झालेलं दिसते. इव्हेंच्युअली आफ्टर द डेथ all type of the consumer are decomposed by the decomposer like the bacteria and fungi, and carbon dioxide is released again into the atmosphere and it is used again by the living organism. बघा आता एकदा का लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झाली की ते काय होतात, ते डिकम्पोज होतात बाय द डिकम्पोजर. आता डिकम्पोजर कोणकोणते आहेत, फंगी आहेत, बॅक्टेरिया आहेत, हे डिकम्पोजर आहेत. म्हणजे हे सडवणारे प्राणी आहेत. एखादा प्राणी जर मेला तर त्या प्राण्याला हे सडवणारे सूक्ष्मजीव आहेत. ठीक आहे, ते सडल्यानंतर त्यांच्यामुळे जे काय कार्बन डायऑक्साईड आहे कशामध्ये रिलीज होते, ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि पुन्हा तेच कार्बन डायऑक्साईड काय करतात, जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत पुन्हा त्याचा यूज करत असतात. म्हणून ही एक सायक्लिक प्रोसेस आहे. इन दिस वे द कार्बन इज कंटिन्युअसली पास ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू द अनदर. आफ्टर द डेथ ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कार्बन गोज टू द ॲटमॉस्फिअर and it again take up by the living organism. बघा एकदा का सजीव मरण पावला की त्याच्या शरीरामध्ये जे कार्बन डायऑक्साईड आहे किंवा कार्बन आहे ते रिलीज होते ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि एकदा का ते रिलीज झालं पुन्हा जे काही दुसरे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत पुन्हा त्या कार्बन डायऑक्साईडचं काय करतात, टेकअप करतात, त्या कार्बन डायऑक्साईडचा
ते कार्बन डायऑक्साईड म्हणण्यापेक्षा कार्बनचा काय करतात यूज करतात. ठीक आहे मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे आपण कार्बन सायकल कशी ऑपरेट होते हे आपण बघितल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन सायकल बघायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला दिलं इथं कार्बन डायऑक्साईड इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर थ्रू द बायोटिक प्रोसेस लाईक अ बर्निंग ऑफ अ फॉसाईल फ्युअल अँड अ वूड, फॉरेस्ट फायर, व्हॉल्कॅनो ॲक्टिव्हिटी. आता बघा मित्रांनो जे काही अबायोटिक प्रोसेसेस आहेत. अबायोटिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये सजीवांचा काहीही घेणं देणं नाही. तर बघा जसं की फॉसाईल फ्युअल आहे त्याचं बर्निंग असेल किंवा वूडचं बर्निंग असेल किंवा फॉरेस्ट फायर असेल किंवा व्होल्कॅनो ॲक्टिव्हिटी असेल, अशा वेळेत काय होतं जे काही कार्बन आहे, कार्बन डायऑक्साईड हे ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतं. ठीक आहे. आणि ऑक्सिजन इज रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर बाय द बायोटिक प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस आणि कार्बन डायऑक्साईड थ्रू द रेस्पिरेशन. आणि बघा काय होते की जे काही बायोटिक प्रोसेस आहेत, फॉर एक्झाम्पल बायोटिक प्रोसेस कोणती आहे, फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन. आता बायोटिक प्रोसेस काय, कारण ह्या सजीवामध्ये घडतात. फोटोसिंथेसिस आहे, रेस्पिरेशन आहे, हे सजीवामध्ये घडतात म्हणून याला आपण बायोटिक प्रोसेस असं म्हणतो. आणि बघा फोटोसिंथेसिसमध्ये काय होते, वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साईड ॲक्सेप्ट करतात आणि म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेतात, टेकअप करतात आणि रिलीज काय करतात तर ऑक्सिजन रिलीज करतात. आणि जी रेस्पिरेशन जी प्रोसेस आहे म्हणजे श्वास घेण्याची जी आपली क्रिया आहे त्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. ठीक आहे. तर ह्या कोणत्या आहेत तर ह्या बायोटिक प्रोसेस आहेत. द इक्विलिब्रियम ऑफ द ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर इज मेंटेन बाय द प्लांट. म्हणजे जे काही बॅलेन्स आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं आणि ऑक्सिजनचं जे काही बॅलेन्स आहे आपल्या पर्यावरणामध्ये हे मेंटेन करण्याचं काम कोण करते तर प्लांट करतात. प्लांट जर नसतं तर काय झालं असतं, सगळं ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडमध्ये कन्वर्ट झालं असतं आणि फायनली वी विल गेट डेड, म्हणजे आपण मरण पावलो असतो कारण आपल्याला ऑक्सिजन भेटलं नसतं. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काही इथं प्रश्न विचारले त्यांची उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. तर बघा मित्रांनो पहिला इथं प्रश्न आपल्याला दिलेला आहे, द कार्बन सायकल इज व्हेरी इफेक्टिव्ह इन द टेम्परेचर रिजन, व्हाय इज इट सो. द टेम्परेचर रिजन आहेत म्हणजे जे काही उष्ण प्रदेश असतात. ठीक आहे. तिथं टेम्परेचर खूप जास्त असते किंवा त्याला आपण विषुववृत्ती असं म्हणतो. ठीक आहे. तिथं टेम्परेचर सर्वात जास्त असते तिथं वनस्पतीमध्ये जे कार्बन सायकल आहे खूप इफेक्टिव्ह असतात. असं का, तर तुम्हाला माहीत आहे जे काही इफेक्टिव्ह असतात, इफेक्टिव्ह म्हणजे काय खूप कार्यान्वित असतात. तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही टेम्परेचर रिजन असते तापमान सर्वात जास्त असते आणि तापमान जास्त असल्यामुळे तिथले जे काही प्लांट आहेत त्यांची पाने काय गळतात, गळत असतात. त्यांची पानं काय करतात, गळत असतात. आणि गळाल्यामुळं काय होईल तुम्हाला माहीत आहे वनस्पतीच्या पानामध्ये कार्बन असते आहे की नाही, पण ज्यावेळेस वनस्पती पानं खाली गळून पडतात त्याच्यामध्ये कार्बन असते, नंतर ते डिकम्पोज होतात, त्याच्यामध्ये जे काही कार्बन आहे ते त्या सॉईलमध्ये काय होते ट्रान्सफर होते, म्हणजे त्या प्लांट टू सॉईल म्हणजे त्या वनस्पतीमधून त्या याच्यामध्ये ट्रान्सफर होते. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल की जे काही पानं आहेत त्या जी काही झाडं आहेत त्या टेम्परेचर रिजनमध्ये. ठीक आहे. टेम्परेट रिजनमध्ये ते कसे असतात, तिथलं टेम्परेचर जास्त असल्यामुळे तिथं प्राणी जे असतात ते वनस्पतीवर डिपेंड असतात, वनस्पतीची पानं खातात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्यामधून सुद्धा काय होत असतो तो फ्लो होत असतो. म्हणजे तिथं जास्त प्रमाणामध्ये वनस्पती पानं गळून पडतात. त्याच्यामुळे जे काही कार्बन सायकल आहे हे टेम्परेट रिजनमध्ये सर्वात जास्त होत असते. टेम्परेट रिजन आहे, मला वाटलं टेम्परेचर. ठीक आहे, थोडं वाचण्यात गडबड झाली. इवन दो द कार्बन कंटेन ऑन द अर्थ इज कॉन्स्टंट, व्हाय इज देर इज अ राईज इन द टेम्परेचर ड्यू द कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड तुम्हाला माहीत आहे हे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये काय असते, कॉन्स्टंट असते. मग तरी पण टेम्परेचर का वाढते आपल्याला असा प्रश्न विचारला आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जिथं टेम्परेचर किंवा कार्बन डायऑक्साईड अक्युमुलेट होते, बघा जर या ठिकाणी जर कार्बन डायऑक्साईड जर अक्युमुलेट झालं म्हणजे जमा झालं तर ते काय करतात, जे काही अल्ट्राव्हायोलेट जे रेज असतात जे सूर्यापासून येतात त्यांना ते रिफ्लेक्ट करत नाहीत, म्हणजे त्यांना बाहेर जाऊ देत नाही आपल्या ज्या ॲटमॉस्फिअर आहे. आता हे कार्बन डायऑक्साईड आहे समजा आपल्या पर्यावरणामध्ये, म्हणजे काय अल्ट्राव्हायोलेट रेज जे काही आपल्या पृथ्वीवर येतात ते बॅक जात नाही, कारण टेम्परेचर जर इथलं जर कार्बन डायऑक्साईडचं इंटेन्सिटी जर वाढली तर जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात ते काय करतात वापस जाऊ शकत नाहीत ॲटमॉस्फिअरमध्ये. ठीक आहे.
ॲटमॉस्फिअरच्या बाहेर, त्याच्यामुळे काय होईल तिथलं वातावरण आहे ते गरम होत असते. सोप्या भाषेमध्ये आता कॉन्स्टंट आहे, पण त्याचं जी काही डेन्सिटी आहे, डेन्सिटी म्हणण्यापेक्षा जी काही इंटेन्सिटी आहे हे प्रत्येक जागी वेगळी असू शकते. ठीक आहे. जिथं कार्बन डायऑक्साईडचं एखाद्या जागी जर टेम्परेचर जास्त असेल तर त्या ठिकाणी कार्बनचं प्रमाण थोड्या प्रमाणामध्ये जास्त असते. देन आयडेंटिफाय द रिलेशन बिटवीन द कार्बन इन द एअर अँड राईज इन द ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर. आता तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, आताच आपण बोललो आहे की जर कार्बन आहे जे एअरमधलं त्याची जर इंटेन्सिटी वाढली, म्हणजे तीव्रता वाढली किंवा त्याचं पर्सेंटेज जर वाढलं, ठीक आहे, तर काय होते की जे काही सनपासून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात ते वापस जाऊ शकत नाही. वापस न गेल्यामुळे ते काय होतात, तिथली जी एअर आहे दॅट बिकम अ हॉट, ती गरम बनते आणि त्याच्यामुळे जे काही टेम्परेचर आहे सराउंडिंग इट बिकम अ ऑल्सो हॉट, ते सुद्धा हॉट बनत असते, गरम होते. ठीक आहे. बेसिक आहे त्याच्यामागे, तेवढं काही अवघड नाही आहे. ठीक आहे. फक्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला समजले की नाही हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे ऑक्सिजन सायकल. आता ऑक्सिजन सायकल बी सुद्धा कशा प्रकारे, तुम्हाला माहीत आहे आपल्या पृथ्वीवर 21% काय आहे ऑक्सिजन आहे आपल्या एअरमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे आता ऑक्सिजन आहे 21%, पण ऑक्सिजन मात्र आपल्या दोन जागी उपलब्ध आहे. एक म्हणजे एअरमध्ये आणि दुसरं आहे वॉटरमध्ये. एअर म्हणजे म्हणल्यानंतर आपल्याला येईल ॲटमॉस्फिअर आणि वॉटर म्हणल्यानंतर येईल हायड्रोस्फिअर. ठीक आहे. हे दोन घटक महत्त्वाचे आहेत. हायड्रोस्फिअरमध्ये सुद्धा आहे म्हणजे H2O. बघा H2Oचा फॉर्म्युला म्हणजे पाणी, पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे. तर हे ध्यानात ठेवा तुम्ही. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द ऑक्सिजन विथिन द बायोस्फिअर इज कॉल्ड द ऑक्सिजन सायकल. आता जे काही रिसायकलिंग आहे आणि सर्क्युलेशन आहे ऑक्सिजनचं इकोसिस्टीममध्ये, याला आपण काय म्हणत असतो, ऑक्सिजन सायकल म्हणतो. तर बघा मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये आता इथे तुम्हाला समजेल की जे काही हवेमध्ये जे काही ऑक्सिजन आहे हे काय करतात. बघा आता सोप्या भाषेमध्ये, जे काय हवेमध्ये जे ऑक्सिजन आहे ते काय करतात, हे जे प्राणी आहेत ते प्राणी काय करतात, ऑक्सिजन घेतात आणि घेतल्यानंतर कार्बन डायऑक्साईड काय करतात, ते रिलीज करतात. बरोबर, ते काय करतात, कार्बन डायऑक्साईड काय करतात, रिलीज करतात. बरोबर आहे. मग हे कार्बन डायऑक्साईड काय करतात, जे वनस्पती आहेत ड्युरिंग द फोटोसिंथेसिस प्रोसेस, हे आता वनस्पती ते काय करतात, फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसच्या वेळेस काय करतात, ते कार्बन डायऑक्साईड ग्रहण करतात आणि कार्बन डायऑक्साईड ग्रहण केल्यानंतर त्यांची जी प्रोसेस पूर्ण होते त्यावेळेस ते कार्बोहायड्रेट्स, ग्लुकोज, फॅट तयार करतात, अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन तयार करतात. मग ते ऑक्सिजन पुन्हा काय करतात, ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करतात. हे पुन्हा रिलीज झालं ऑक्सिजन, पुन्हा तो जो प्राणी आहे, ॲनिमल्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, पुन्हा ते काय करतात, ऑक्सिजनला टेकअप करतात, ऑक्सिजनला घेतात, पुन्हा कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात आणि ही सायकल अशी कंटिन्युअसली चालू राहते. दिस सायकल टू इन्क्लूड्स बोथ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. आता या सायकलमध्ये जी ऑक्सिजन सायकल आहे याच्यामध्ये सुद्धा बायोटिक कंपोनंट आहेत आणि अबायोटिक कंपोनंट सुद्धा आहेत. आणि ही जी प्रोसेस आहे कंटिन्युअसली चालू असते आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, म्हणजे आपल्या वातावरणामध्ये. याच्यामध्ये बघा मित्रांनो, ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड रेडिली रिॲक्ट विथ द एलिमेंट अँड कंपाऊंड. आता जे ऑक्सिजन आहे हे कशा खूप रिॲक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ही ऑलरेडी एलिमेंटसोबत किंवा कंपाऊंडसोबत रिॲक्ट झालेली असते. बघा, ॲज अ ऑक्सिजन इज फाउंड इन अ व्हेरियस फॉर्म लाईक अ मॉलिक्युलर ऑक्सिजन. बघा, ॲज अ ऑक्सिजन इज फॉर्म इन द व्हेरियस फॉर्म ऑफ लाईक अ मॉलिक्युलर ऑक्सिजन. आता मॉलिक्युलर ऑक्सिजन म्हणजे काय, बघा हे आहे O2, म्हणजे O2 म्हणल्यानंतर त्याला आपल्याला म्हणता येईल ऑक्सिजन. ठीक आहे. जसं की त्याला आपण काय म्हणतो, त्याला ओझोनमध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे. त्यानंतर वॉटर आहे, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईडमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे इथं तुम्हाला काय दिसेल, ऑक्सिजन दिसेल, कारण इथं कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय, कार्बन आहे ना ऑक्सिजन आहे, त्यामुळेच कार्बन डायऑक्साईड असते. इनऑर्गॅनिक कंपाऊंड एक्सेट्रा या सर्वामध्ये काय आहे तर ऑक्सिजन उपलब्ध आहे. ठीक आहे. द ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. ही खूप अवघड एक प्रक्रिया आहे. ऑक्सिजन इज रिलीज इन द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. तुम्हाला माहिती आहे की फोटोसिंथेसिसच्या वेळेस वनस्पती काय करतात, ऑक्सिजन रिलीज करत असतात. व्हेअर ॲज इट इज यूज अप इन द प्रोसेस लाईक द रेस्पिरेशन. आणि ऑक्सिजनच्या वेळेस वनस्पती काय
फोटोसिंथेसिसच्या वेळेस काय करतात वनस्पती त्या ऑक्सिजनला रिलीज करतात आणि जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतात तर रेस्पिरेशनच्या वेळेस ऑक्सिजन कन्झ्युम करतात, ऑक्सिजन टेकअप करतात आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. ड्युरिंग द कंबशनच्या वेळेससुद्धा ऑक्सिजनची गरज असते. डिकम्पोजिशन, करोजन आणि रस्टिंगच्या वेळेससुद्धा आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो एक थोडंसं आहे नायट्रोजन सायकल आहे, पण तत्पूर्वी आपण छोटा भाग बघूया. डू यू नो मध्ये द मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम यूज ऑक्सिजन फॉर द रेस्पिरेशन. आता जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत म्हणजे सूक्ष्मजीव आहेत ते काय करतात ऑक्सिजनचा उपयोग करतात कशासाठी रेस्पिरेशनसाठी, त्यांना श्वास घेण्यासाठी. सच मायक्रोब्स आर कॉल्ड आयरोब्स. बघा जे ऑक्सिजनचा उपयोग करतात श्वास घेण्यासाठी किंवा जगण्यासाठी त्याला आपण आयरोब्स म्हणतो. काय म्हणतो आयरोब्स. ठीक आहे. त्यानंतर मायक्रोब्स विच डू नॉट नीड ऑक्सिजन आर कॉल्ड द अनायरोब्स. बघा ज्या मायक्रोब्सला ऑक्सिजनची गरज नसते त्यांना आपण ॲनॲरोब्स म्हणतो. काय म्हणतो ॲनॲरोब्स. ध्यानात ठेवायचं आहे. ज्यांना गरज असते त्यांना म्हणायचं ॲरोब्स. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट. तुम्हाला माहीत आहे आता जे ऑक्सिजन आहे हे कशासाठी महत्त्वाचं आहे तर प्रोटीन जमा करण्यासाठी किंवा कार्बोहायड्रेट्स जमा करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी, फॅट तयार करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. इट इज ऑल्सो यूज इन द व्हेरियस केमिकल रिॲक्शन लाईक ओझोन. ओझोनच्या निर्मितीसाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. प्रोड्यूस फ्रॉम द ऑक्सिजन थ्रू द व्हेरियस ॲटमॉस्फेरिक प्रोसेस. आणि तुम्हाला माहीत आहे ही वेगवेगळ्या ॲटमॉस्फेरिक प्रोसेस असतात त्यांच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजनचा उपयोग करून त्याच्यापासून वेगवेगळे घटक बनत असतात. ठीक आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला नायट्रोजन सायकल. आता नायट्रोजन सायकलमध्ये काही प्रश्न आपल्याला विचारले आहेत. फॉर एक्झाम्पल बघा व्हॉट इज मीन बाय द नायट्रोजन फिक्सेशन पहिला प्रश्न आहे. त्यानंतर विच मायक्रोज ब्रिंग अबाउट द प्रोसेस ऑफ द नायट्रोजन फिक्सेशन. आता नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय आणि कोणते जे ऑर्गॅनिझम आहे ते नायट्रोजन फिक्सेशन घडवून आणतात. तर बघा मित्रांनो महत्त्वाचे हे दोन प्रश्न आहेत. तर बघा आता इथं आपण बघूया. आता व्हॉट इज मीन बाय द नायट्रोजन फिक्सेशन. आता नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय तर जे काही नायट्रोजन आहे ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्या प्रेझेंट आपलं जे काही पर्यावरण आहे याच्यामध्ये जे काही नायट्रोजन प्रेझेंट आहे हे नायट्रोजन कन्वर्ट होते कशामध्ये हे नायट्रेट्समध्ये. बघा ते नायट्रोजन कशामध्ये कन्वर्ट होते नायट्रेट्स अँड नायट्रेट्समध्ये कन्वर्ट होते अँड आणि नायट्राइट्समध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. थ्रू द व्हेरियस प्रोसेसेस. त्याला आपण काय म्हणत असतो नायट्रोजन फिक्सेशन म्हणत असतो सोप्या भाषेमध्ये. बघा आता सोपं काय की जे नायट्रोजन आहे याचं रूपांतर नायट्रेट आणि नायट्राइट्समध्ये रूपांतर होतं त्याच्या ऑक्साईडमध्ये म्हणा त्याला आपण म्हणत असतो नायट्रोजन फिक्सेशन सोप्या भाषेमध्ये. इंग्रजीमध्ये म्हणायचं झालं तर नायट्रोजन इज कन्वर्टेड इनटू द नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू द व्हेरियस प्रोसेसेस सच ॲटमॉस्फेरिक. आता प्रोसेस कोणत्या आहेत तर ॲटमॉस्फेरिक प्रोसेस आहेत. त्यानंतर इंडस्ट्रीयल आहेत काही प्रोसेसेस. तर अशा प्रोसेस आहेत तर याला आपण बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन असं म्हणत असतो. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे विच मायक्रोब्स ब्रिंग अबाउट द प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. आता जे हे नायट्रोजन फिक्सेशनच्या प्रोसेस म्हणजे जे काही नायट्रोजन आहे यांना नायट्रेट्स आणि नायट्रेट्समध्ये कोण कन्वर्ट करतं तर याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काही बॅक्टेरिया आहेत. तर ते बॅक्टेरियाचं नाव काय आहे तर त्या बॅक्टेरियांचं जे नाव आहे त्यांचं काही नाव आपल्याला एक नाव दिलेलं आहे रायझोबियम. तर काही एक बॅक्टेरियाचं नाव आहे रायझोबियम. ध्यानात ठेवा हे नाव आहे रायझोबियम आहे. ठीक आहे. हे काय असतात जे रूट नोडल्स असतात तुम्ही बघितलं काही वनस्पती असतात त्यांच्यामध्ये बघा तुम्ही जर बघितलं काही रूट असतात वनस्पती त्यांची जर मुळं बघितली तर त्यांना अशी एकदम छोटे छोटे काय असतात एकदम बबल्स आलेले दिसतात अशी बबल्स एखाद्या मुळाला ते रूट नोडूल असतात. त्याच्यामध्ये हे बॅक्टेरिया आपल्याला रायझोबियमचे बॅक्टेरिया आढळतात. ते काय करतात हवेमधलं नायट्रोजन आहे ते नायट्रेट्स किंवा नायट्रेट किंवा नायट्राइट्समध्ये कन्वर्ट करत असतात. अजून काय सायनोबॅक्टेरिया आहे. अजून आहे एक आहे
सायनोबॅक्टेरिया, ठीक आहे. त्यानंतर आहे सायनोबॅक्टेरिया आहे. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर आहे. ॲझोटोबॅक्टर असे एक 2 बॅक्टेरिया, तुम्हाला 2 नावं लिहा फक्त. एक रायझोबियम लिहा आणि ठीक आहे आणि दुसरं लिहा सायनोबॅक्टेरिया, ठीक आहे. 2 लिहिले तरी बसाले. आता बघूया आपण नायट्रोजन सायकल. तुम्हाला माहिती आहे आपल्या पर्यावरणामध्ये 78% काय आहे, नायट्रोजन आहे. सर्वात जास्त पर्सेंटेज याचंच आहे. आणि आपल्या एअरमध्ये म्हणा की आपल्या इकोसिस्टममध्ये प्रत्येक घटकाचं बॅलन्स ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता जी काही प्रोसेस आहे, द सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस into the form of the different compound through the various biotic and abiotic processes in the nature are called the nitrogen fixation. नायट्रोजन फिक्शन म्हणतोय, नायट्रोजन सायकल. तर नायट्रोजन सायकल म्हणजे काय, जे काही नायट्रोजनचं सर्क्युलेशन आहे किंवा रिसायकलिंग आहे हे करणं थ्रू द व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस, यालाच आपण नायट्रोजन सायकल असं म्हणतो. सायकल म्हणल्यानंतर काय की अशी प्रोसेस की जी तिथून सुरू होते पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचते. अशी सायकल म्हणजे काय, एखादी प्रोसेस इथून सुरू झाली तर पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचते, त्याला आपण सायकल म्हणत असतो, ठीक आहे. त्यानंतर बघा, ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल. आता तुम्हाला माहिती आहे की ऑल ऑर्गॅनिझम म्हणजे काय, त्याच्यामध्ये वेगवेगळे सजीव आहेत, ते काय करतात, नायट्रोजन सायकलमध्ये भाग घेतात. इट इज अन इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ द प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड. आता ज्यावेळेस सजीव भाग घेतात त्यांच्यामधली जे काही प्रोटीन्स आहेत आणि न्यूक्लिक ॲसिड आहेत हे महत्त्वाचे कंपाऊंड आहेत. ॲज अ कम्पेअर टू द अदर एलिमेंट इट इज इनॅक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ द अदर एलिमेंट. मोस्ट ऑर्गॅनिझम कॅनॉट यूज फ्री फॉर्म ऑफ द नायट्रोजन. आता बघा मित्रांनो, जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते काय करू शकतात, ते जे काही फ्री फॉर्म आहे नायट्रोजनचा, एअरमध्ये तुम्हाला माहिती आहे 78% नायट्रोजन आहे, तरी पण त्या फ्री फॉर्मचा उपयोग काही सजीव करू शकत नाही. मग त्यांच्यासाठी काय करावं लागतं, त्यांच्यासाठी नायट्रोजन फिक्सेशन करावं लागतं. आता नायट्रोजन फिक्सेशनच्यामध्ये काही इम्पॉर्टंट प्रोसेस आहेत बघा. त्याच्यामध्ये एक आहे नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय, द कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन इंटू द नायट्रेट्स अँड नायट्राइड्स थ्रू द ॲटमॉस्फेरिक ऑर इंडस्ट्रियल बायोलॉजिकल प्रोसेस. आता आपण बघितलं की नायट्रोजनचं रूपांतर होणं कशामध्ये, नायट्रेट्स आणि नायट्राइड्समध्ये, त्याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. अमोनोफिकेशन म्हणजे काय, अमोनोफिकेशन म्हणजे काय, द रिलीज ऑफ द अमोनिया थ्रू द डिकम्पोजिशन ऑफ द डेड बॉडीज. आता जे काही डेड बॉडीज आहेत म्हणजे जे काही वनस्पती आहेत किंवा प्लांट आहेत, जे वनस्पती आहेत किंवा जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, प्लांट किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणण्यापेक्षा सजीव म्हणूया. सजीव म्हणण्यापेक्षा काय कन्फ्युजन होते. सजीव म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे प्लांट असो की ॲनिमल असो, त्यांची जी काही डेड बॉडीज आहेत त्याच्यामधून जे काही अमोनिया रिलीज होतो त्याला आपण अमोनिफिकेशन म्हणतो. काय म्हणतो, अमोनिफिकेशन, ठीक आहे. त्यानंतर आहे एक्सक्रेटरी वेस्टेज ऑफ द ऑर्गॅनिझम, म्हणजे जे काही एक्सक्रेटरी वेस्ट आहे आपला, ठीक आहे, युरिन आहे, ठीक आहे, तर त्याच्यामधून सुद्धा अमोनिया काय होत असतो, रिलीज होत असतो, त्याला अमोनिफिकेशन म्हणत असतो. आता नायट्रिफिकेशन म्हणजे काय, द कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू द नायट्राइट अँड देन नायट्रेट. आता जे काही अमोनिया आहे, ज्यावेळेस अमोनिया नायट्रेट किंवा नायट्रेटमध्ये कन्वर्ट होतो त्याला नायट्रिफिकेशन म्हणतात. डेनिट्रिफिकेशन म्हणजे काय, इथं दिलेलं आहे एक डेनिट्रिफिकेशन म्हणजे कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड. बघा, नायट्रोजनचं कंपाऊंड कन्वर्ट होणं इंटू द गॅसेस नायट्रोजन. बघा उलटं, डेनिट्रिफिकेशन म्हणजे काय, जे काही नायट्रोजनचं जे काही कंपाऊंड आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होणं, गॅसेस नायट्रोजनमध्ये. याला आपण काय म्हणतो तर डेनिट्रिफिकेशन असं म्हणत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा लेसन पूर्ण बघितलेला आहे. याची एक्झरसाईजसुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये बघणारच आहे. सर्वात अगोदर आपण लेसन बघूया, त्यानंतर याच्या एक्झरसाईजला सुरुवात करूया. तर बघा, युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स हा जो लेसन आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत कळवत राहा. व्हिडिओ कसा वाटला, काही सुधारणा करायला हवेत का, या सर्व गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत.